गॅसची प्रॉब्लेम लक्षात घेऊन मी काढली इलेक्ट्रिक शेगडी। या शेगडीला वरी टाकून दिलेली होती, हिचं काही काम नाही, परंतु कधी कोणाचं महत्व वाढेल काही सांगता येत नाही, म्हणून आता हिचं सध्या महत्व वाढले म्हणून तिला साफसफाई करण्यात चालू होतं। आणि शेगडी ठेवायला जागा कशी करायची म्हणून हे विचार करत होता आणि कुठं ठेवायचं म्हणून इथंच ठेवायचं ठरवलं। आणि आता आपण तिथं अन्न शिजवतो म्हणल्यावर तिथली जागा साफ असलीच पाहिजे, म्हणून मी तिथं साफसफाई करून घेतली आणि शेगडी लावून बघली तर काहीच फायदा झाला नाही। एक चालू होतं आणि एक बंद होतं, ते सुद्धा शॉर्ट येत होतं, म्हणून मी इथं काय केलं, इथं गॅसवर स्वयंपाक बनवून घेतला। तो रियांचे पप्पा शेगडी जाऊन रिपेअर करून आणले आणि त्याचा शॉक वगैरे येत नव्हता, त्याच्यातलं एक वायर काहीतरी झालं होतं। मग इथं मी बनवायला घेतली फोडणीची तुरीची डाळ। काही नाही, लसण, कांदा, हिरवे मिरच्या आणि टोमॅटो टाकायचा, लाल तिखट, हळद, गरम मसाला टाकायचा आणि 2-3 चिंचकाचे बोटं टाकायचे आणि मीठ टाकायचं चवीनुसार, मस्त असं परतून घ्यायचं आणि स्वच्छ धुलेली तुरीची डाळ टाकायची। आता ही फोडणीची डाळ ना खूपच भारी लागते, नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करून बघा। आणि 2-3 मिनिटं परतल्यावर डाळीला इथं गरम पाणी टाकायचं आणि 3-4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। तोवर नाही तर मी माझा पसारा आवरून घेतला आणि इथं शेगडीवर पहिल्यांदा दूध गरम करायला ठेवलं, तरी एकच शेगडी चालत होती आणि दुसरीकडलं बंदच पडलेले होतं। चला म्हटलं एकावर तरी काम भागेल। त्यानंतर इथं माझी डाळ सुद्धा रेडी झालेली होती। मग एवढ्या कष्टानंतर जेवायला भेटलं, खाऊन घेतलं। आज मला तूप बनवायचं होतं, आता साय खूप सगळी जमलेली होती म्हणून त्याच्याच तूप बनवायला घेतलं। मस्त असं बर्फाचे तुकडे टाकलं ना, उन्हाळ्याचं लोण्याचा गोळा असा काही वरी येतो बघा, एकदम भारी असं मस्त। आता मी घरीच तूप करायला लागले।